आपण श्रीकांत शिंदेंकडे आलेलो आहे, त्यांचा कल्याण आणि हा मतदारसंघ आहे. भाजपने जे प्रदेशाध्यक्ष दिलेले आहेत रवींद्र चव्हाण, ते त्याच भागातून येतात आणि असं मानलं जातं की रवींद्र चव्हाणांना प्रदेशाध्यक्ष करणं ही भाजपची खेळी, ही मुख्यतः शिंदेंना शिंदेंच्या गडात शह देण्याची खेळी आहे. बघा, एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो. मंत्री म्हणून रवींद्र चव्हाण गेली 5 वर्ष काम करत होते. ज्यावेळेस त्यांना मंत्री केलं ना, त्याही वेळेस हेच म्हणत होते की श्रीकांत शिंदेच्या गडामध्ये रवी चव्हाणांना डोंबिवलीतला आमदार असताना त्यांना त्या ठिकाणी मंत्रिपदी संधी दिली. अहो, भारतीय जनता पक्षाचं अध्यक्षपद हे 2 वर्षाचं असतं आणि ते काय डोंबिवलीत त्या ठिकाणी फक्त भारतीय जनता पक्ष चालवणार आहेत काय? ते पूर्ण राज्यामध्ये त्यांना फिरायचं आहे. आणि रवींद्र चव्हाण अतिशय कार्यक्षम आणि मेहनत करणारा व्यक्ती म्हणून भारतीय जनता पक्ष नव्हे तर आमच्यामध्ये सुद्धा परिचित आहेत. त्यामुळे ते काय कल्याण लोकसभा मतदारसंघ किंवा ठाणे लोकसभापर्यंत मर्यादित असलेले ते प्रदेशाध्यक्ष नाही आहे. ते राज्याचे प्रदेशाध्यक्ष आणि संघटना वाढीसाठी सर्वसामान्य कार्यकर्त्याला देवेंद्रजींच्या माध्यमातून न्याय मिळालेला आहे. त्यामुळे त्या जे त्यांना पद मिळालं त्याचा यश त्यांना निश्चितपणे चांगलं प्राप्त होईल. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.